मला तुझी किळस येते, समजलं? म्हणून माझ्याजवळ येण्याचा विचारसुद्धा करू नकोस, ती ओरडली. अर्जुन शिंदेने एका नजरेत त्या भडकलेल्या वाघिणीकडे पाहिलं, जी या क्षणी रागाने अश्रू ढाळत होती. काय वाटलं होतं तुला? तू माझ्याशी पंगा घेशील आणि अर्जुन शिंदे तुला सोडून देईल? माझी किळस येते, कारण मी एक ड्रायव्हर आहे. आज रात्रीनंतर रेवा देशमुख, तुला स्वतःचीच किळस येईल, कारण तुझ्या अस्तित्वातून माझा सुगंध येईल. विचार कर रेवा, याआधी तू मला आव्हान दिलं होतं की मी तुला स्पर्श करू शकत नाही. तेव्हा मी तुझे ओठ कसे बंद केले होते. मला वाटलं होतं तू विसरली नसेल. आज मी तुला प्रत्येक जागी स्पर्श करीन. कसं वाटेल तुला? काय करशील स्वतःसोबत? तो मुद्दामून डिचवत होता आणि रेवाचा राग वाढत चालला होता. हा तुझा भ्रम आहे की मी तुला कधी माझ्याजवळ येऊ देईन. अर्जुनने गाडीचा वेग कमी केला आणि चावीने गाडीचे ऑटोमॅटिक दरवाजे लॉक केले. अर्जुनला आव्हान देऊ नकोस रेवा, नाहीतर घरी घेऊन जाण्याऐवजी इथेच काहीतरी सुरू होईल. चल इकडे, माझ्याजवळ येऊन बस. आता ही गाडी तेव्हाच चालेल जेव्हा तू दरवाजा उघडून माझ्याजवळ येऊन बसशील, नाहीतर मी तुझा जीव घेईन. गाडी एका निर्जन रस्त्यावर उभी होती आणि आता अर्जुनलाही राग आला होता. आज त्याला या गर्विष्ठ मुलीचा अहंकार तोडायचा होता, जिला गरिबांचा तिरस्कार होता, पण नशिबाने तिला एका ड्रायव्हरची बायको बनवले होते. तो ड्रायव्हर ज्यालाही आपल्या बुटाच्या टोकावर ठेवत असे, आज तो तिच्याशी लग्न करून बसला होता. आणि आता त्याच ड्रायव्हरचे हेतू चांगले नव्हते. जशी अर्जुनने गाडी एका बाजूला उभी केली आणि गाडीची हेडलाईट बंद केले, रेवा प्रचंड घाबरली आणि गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. वाचवा, कोणीतरी मदत करा, ती ओरडली. ओरड, अजून ओरड, पण मी जिथे गाडी थांबवली आहे तिथे कोणीही येणार नाही. आता तू येतेस माझ्याजवळ की मी? माझ्यापासून दूर राहा, दरवाजाला चिकटून उभी राहिली. तुझा सगळा गर्व आणि अहंकार आज याच गाडीत उतरवतो, असे म्हणून अर्जुनने तिचं शर्ट पकडले आणि त्याच क्षणी, आई, हे काय आहे? तुला माहीत नाही आहे का? मला हे पंजाबी ड्रेस घालता येत नाही. पूर्ण कपड्यांमध्ये माझा जीव गुदमरतो. आय हेट दिस. सुनीता मावशीने जेव्हा रेवाचा मूड खराब पाहिला त्याच दिवशी, तेव्हा त्या तिला समजवू लागल्या. बेटा, बाई माणूस पूर्ण कपड्यांमध्येच शोभून दिसते. हे घालून बघ, खूप सुंदर दिसशील. सुनीताने मोठ्या प्रेमाने रेवाला सांगितले. ओ यू शट अप मावशी. तुम्ही आपलं काम करा. माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे हे मला चांगलंच कळतं. पुन्हा माझी आई बनण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या लायकीत राहायला शिका. ती अत्यंत रागाने बोलली. सुनीता गप्प झाली. ती तर त्या आईविना वाढलेल्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत होती की मुलींनी स्वतःला झाकून ठेवलं पाहिजे. पण रेवाने 2 मिनिटात सुनीताला तिची लायकी दाखवून दिली. ती गप्प झाली. रेवा स्लीवलेस तंग शर्ट घालून आपल्या मित्रांसोबत पार्टीला निघून गेली. रेवाची आई हयात नव्हती. एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिच्या वडिलांनी प्रतापरावांनी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. त्यामुळे ती खूप गर्विष्ठ आणि अहंकारी झाली होती. नोकरचाकरांना ती स्वतःसमोर काहीच समजत नसे. तिने एका पार्शियन मांजरही पाळले होते आणि ती तिच्या मांजरावर खूप प्रेम करायची. एकदा तिच्या मांजराने मोलकरणीच्या मुलाला नखं मारले आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावर वाईट प्रकारे ओरखडले. रक्त वाहू लागले. मोलकरणीला राग आला आणि तिने त्या मांजरीला एका छोटासा दगड मारला. नेमक्या त्याच वेळी तिच्या बंगल्यातल्या हॉलमध्ये ती आली. जेव्हा तिने पाहिले की मोलकरणीने तिच्या मांजराला दगड मारला, तेव्हा तिने त्या मोलकरणीच्या तोंडावर जोरदार थापड मारली. तुझी हिंमत कशी झाली त्या मांजराला दगड मारायची? मोलकरीण म्हणाली, ताईसाहेब, यांनी माझ्या मुलाचं तोंड उरबाडलंय. तिच्या 3 वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावरून रक्त वाहत होते आणि तो रडत होता. मग मी काय करू? तुझा मुलगा तुझी समस्या आहे. आजच्या नंतर माझ्या मांजराला काही बोललीस ना, तर लक्षात ठेव, सरळ कामावरून काढून टाकेल. सुनीता हे सगळं बघून रेवाच्या वागण्याने काळजीत पडली होती. त्याच दिवसात रेवाचे वडील प्रतापराव देशमुख यांचा ड्रायव्हर सुट्टीवर गेला. साहेब, मी माझ्या गावी जातोय आणि तसंही माझी आता तब्येत ठीक नसते, तो म्हणाला. तो खूप म्हातारा झाला होता. मुलांची कामं आता चांगली लागली आहेत. त्यामुळे साहेब, तुम्ही दुसऱ्या ड्रायव्हरची सोय करून घ्या, असं सांगून तो म्हातारा ड्रायव्हर निघून गेला. आता प्रतापरावांचा विश्वास एका विश्वासू आणि चांगल्या मुलाच्या शोधात होते.
ज्याला ते ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवू शकतील. त्याच काळात सुनीता विचार करत होती की अर्जुनने त्याच्या अभ्यासासोबतच एखादी नोकरी करावी. तो युनिव्हर्सिटीतून परत आल्यावर शिकवणी घ्यायला जात असे. जेव्हा प्रतापरावांनी सुनीताला विचारले की तुमच्या ओळखीमध्ये कोणी चांगला मुलगा असेल तर मला सांगा, त्याला ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवायचे आहे. सुनीताने जेव्हा ही गोष्ट अर्जुनला सांगितली तेव्हा तो म्हणाला, आई, तुला माहीत आहे माझ्याकडे वेळ नसतो. सुनीता म्हणाली, शिकवणीतून तुला किती पैसे मिळतात? तू खूप मेहनत करतोस. त्यापेक्षा तू साहेबांकडे ड्रायव्हरची नोकरी कर. त्यांना एका विश्वासू मुलाची गरज आहे. ते मला अनेकदा बोलले आहेत. त्यांची मुलगी एकटी गाडी घेऊन बाहेर जावी असे त्यांना वाटत नाही. तसंही तू ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोस तिथेच त्यांची मुलगीही शिकते. तू तिला युनिव्हर्सिटीमध्ये सोडशील तेव्हा तू तुझे क्लाससुद्धा करू शकशील. जोपर्यंत तुझं शिक्षण पूर्ण होत नाही, चांगली नोकरी मिळत नाही, तोपर्यंत ही तुझ्यासाठी एक चांगली नोकरी आहे. साहेब खूप चांगल्या मनाचे आहेत आणि पगारही चांगला देतील. अर्जुनने आईच्या बोलण्यावर होकारात मान हलवली. पहिला दिवस होता. अर्जुन सकाळी सुनीतासोबत देशमुखांच्या बंगल्यावर पोचला. सुनीता प्रतापरावांना म्हणाली, साहेब, हा माझा सख्खा मुलगा आहे आणि मी माझ्या मुलावर जेवढा विश्वास ठेवते तेवढा इतर कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. तुम्हालाही तक्रारीची कधीही संधी मिळणार नाही. हे ऐकून प्रतापरावांनी अर्जुनला काही प्रश्न विचारले. मुलगा सुशिक्षित, हुशार आणि अतिशय सभ्य होता. त्यामुळे त्यांनी अर्जुनला ड्रायव्हर म्हणून कामावर ठेवून घेतले. सोबत हेही म्हणाले, जर तू प्रामाणिकपणे काम केलंस तर मी तुला माझ्या ऑफिसमध्ये नोकरीसुद्धा देईन. हे ऐकून अर्जुनला आनंद झाला, कारण ड्रायव्हिंगमध्ये त्याला आपले भविष्य घडवायचे नव्हते. त्याचवेळी प्रतापरावांनी रेवाला आवाज दिला. ती युनिव्हर्सिटीला जाण्याची तयारी करत होती. जीन्सची पॅन्ट, स्किन फिटिंग शर्ट घातलेली, डोळ्यावर काळा रंग चष्मा, लेअर कटमध्ये मोकळे सोडलेले केस, ती विद्यार्थिनी कमी आणि फॅशनचे दुकान जरा जास्त वाटत होती. पहिल्याच नजरेत जीवनातील ही मुलगी अजिबात आवडली नाही. ती खूप गर्विष्ठ आणि अहंकारी दिसत होती. काय बाबा, तुम्ही मला बोलवलंत? ती म्हणाली. हा तुझा नवीन ड्रायव्हर आहे. आजपासून तू जिथे कुठे जाशील त्याच्यासोबत जाशील, प्रतापराव म्हणाले. तिने आपला काळा चष्मा नाकावरून थोडा खाली केला आणि अर्जुनकडे पायापासून डोक्यापर्यंत पाहिलेत. मला कोणत्याही ड्रायव्हरची गरज नाही आहे. मला ड्रायव्हिंग येते. मी स्वतः कॉलेजला जाऊ शकेल, रेवा बेफिकरपणे म्हणाली. प्रतापरावांनी तिच्याकडे रागाने पाहिले. मी जेवढं सांगतोय तेवढेच कर. तू एकटी कुठेही जाणार नाहीस. जिथे जाशील अर्जुनसोबत जाशील. हे ऐकताच रेवाच्या कपाळावर नाराजीच्या आट्या पडल्या. ओके डॅड, म्हणून ती बाहेर जाऊ लागली. हे पाहून प्रतापरावांनी तिला अडवले. माझं पूर्ण अजून संपलेलं नाही, त्यामुळे शांतपणे माझ्यासमोर उभी राहा. वडिलांचा कडक पवित्रा पाहून रेवाला वाईट वाटले. हा तुझ्याच युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो, त्यामुळे तोपर्यंत तू तिथे असेल तोपर्यंत हाही तिथेच असेल आणि परतही हाच तुला घेऊन येईल. तो तुझी काळजी घेईल, प्रतापराव म्हणाले. मला कोणत्याही बॉडीगार्डची अजिबात गरज नाही आहे. मी माझी स्वतःची सुरक्षा करू शकते, ती म्हणाली. तिला बंधन आवडत नव्हते. तिला स्वातंत्र्यात आपले आयुष्य जगायचे होते. प्रतापराव तिला जास्त आवडत नसत, पण कधीतरी आवडले तर तेही तिला आवडत नसे. तेवढ्यात अर्जुन बाहेर गाडी घेऊन आपल्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने गाडी सुरू केली. त्याचवेळी रागाने पाय आपटत रेवा गाडीजवळ आली. अर्जुन काही व्यावसायिक ड्रायव्हर नव्हता, त्यामुळे तो गाडीतच बसून राहिला. मागच्या सीटचा दरवाजा उघडून बसण्याऐवजी रेवाने चुटकी वाजवली. अर्जुनने चकित होऊन तिच्याकडे पाहिले. ए ड्रायव्हर, माझ्यासाठी दरवाजा उघड. मालकीन उभी असताना ड्रायव्हर बसून राहत नाहीत, हे तुला एवढे कळत नाही का? आधी त्यांनी दरवाजा उघडायचा, मग मालकीनच्या बसण्याची वाट बघायची, मग दरवाजा बंद करायचा आणि मग ड्रायव्हिंग सीटवर बसायचं. ती त्याला पूर्ण पद्धतच शिकवत होती. अर्जुनला खूप राग आला होता. ती खडूस मुलगी त्याला पहिल्याच नजरेत अजिबात आवडली नव्हती. त्यांनी बाहेर उतरून तिच्यासाठी दरवाजा उघडला. मग ती राजकुमारी आत बसली. अर्जुनने दरवाजा बंद केला, पण खूप जोरात.
रेवाने चकित होऊन मागे वळून पाहिलं. मग तो ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि गाडी बंगल्याबाहेर काढली. तेवढ्यात रेवाचा फोन वाजला. "कुठे आहेस? अजून पोहोचलीच नाहीस?" पलीकडून तिचा मित्र आकाश बोलत होता. "येते. माझ्यासाठी एक नवीन बॉडीगार्ड ठेवलाय. त्यालाच जरा पद्धत शिकवत होते." "काय विचित्र डोकेदुखी आहे. डॅडला कशाची भीती वाटते देव जाणे. त्यांना माहीत आहे की मी हे सगळं सांभाळू शकते. मला कोणीही फसवू शकत नाही किंवा मूर्ख बनवू शकत नाही. तरीही ते एवढे असुरक्षित का वागतात कळत नाही. आता कोणत्या मूर्खाला ड्रायव्हिंगवर ठेवले, ज्याला मालकांना इज्जत कशी द्यायची हेही माहीत नाही." त्या मुलीचे बोलणे ऐकून अर्जुनला प्रचंड राग आला. म्हणून त्याने गाडीचा वेग आणखी वाढवला. समोर ट्रॅफिक सिग्नल दिसताच त्याने गाडीला अचानक ब्रेक मारला, ज्यामुळे रेवाला जोरदार झटका बसला. "अरे मूर्ख मुला, ही गाडी चालवायची पद्धत आहे का? आता तुला गाडी चालवायला पण मीच शिकवू का?" अर्जुनने रागाने मागं वळून पाहिले आणि म्हणाला, "मी तुझ्या बापाचा विकत घेतलेला गुलाम नाही आहे. मी काम करतो आणि त्याचेच पैसे घेतो. माझ्या स्वाभिमानाचा सौदा केलेला नाही. त्यामुळे पुढच्या वेळी माझ्याबद्दल आदरानं बोलायचं. आणि राहिला प्रश्न गाडी चालवण्याचा, तर ती मला खूप चांगल्या प्रकारे चालवता येते. हा झटकासुद्धा मी मुद्दाम दिलाय, जेणेकरून तू जरा शुद्धीवर येऊन बसशील." त्या मुलाचा अंदाज आणि बोलण्याची पद्धत पाहून रेवा हैराण झाली. "तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी, रेवा देशमुखशी अशी बोलायची? अशा भाषेत बोलायची हिंमत तर माझ्यात खूप आहे. तुझ्यासाठी बरंच होईल की तू आपल्या कामाशी काम ठेव." असं म्हणून त्याने गाडी चालवायला सुरुवात केली. यावेळी त्याने गाडी व्यवस्थित चालवली. रेवा रागाने स्वतः त्याच्याकडे बघत होती. युनिव्हर्सिटीत पोहोचल्यावर ती तिच्या डिपार्टमेंटमध्ये गेली आणि अर्जुन त्याच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये निघून गेला. रेवा फक्त टाइमपास करण्यासाठीच युनिव्हर्सिटीत येत होती. ती खूप कमी क्लास करत असे. बाकीचा वेळ ती तिच्या ग्रुपमधील श्रीमंत आणि उनाड मुलांमुलींसोबत कॅन्टीनमध्ये बसून घालवत असे. अभ्यासाशी तिला जणू काही संबंधच नव्हता. रेवा तिच्या ग्रुपमध्ये सोबत गप्पा मारण्यात व्यस्त होती. तेव्हा तिची नजर अर्जुनवर पडली. "तो बघ, हा आहे माझा ड्रायव्हर. स्वतःला काय समजतो देव जाणे." रेवाच्या मित्रांनी जेव्हा अर्जुनकडे पाहिले तेव्हा ते म्हणाले, "हा तुझा ड्रायव्हर आहे? का खोटं बोलतेस? हा तर ड्रायव्हर वाटतही नाही." रेवाने मैत्रिणींना, विशेषतः नेहाला हे पटले नाही, कारण अर्जुन दिसायला कुठल्याही बाजूने ड्रायव्हर वाटत नव्हता. उलट त्याचे व्यक्तिमत्व खूपच प्रभावी आणि डॅशिंग होते. "काय अर्थ आहे तुझा? मी खोटं का बोलेन?" रेवा म्हणाली. "अगं, आम्ही काही मूर्ख नाहीत. हा मुलगा कुठूनही ड्रायव्हर वाटतो का?" नेहा म्हणाली. "अच्छा, म्हणजे आता तुम्ही लोक मला खोटं समजत आहात. थांबा, आत्ताच दाखवते." रेवा म्हणाली. ती तिच्या मैत्रिणीसोबत कॅन्टीनमध्ये बसली होती आणि त्याच वेळी अर्जुन काहीतरी खाण्यासाठी त्यांच्या मित्रासोबत कॅन्टीनमध्ये आला. रेवाने त्याला आवाज दिला. "अर्जुन, जरा इकडे ये." युनिव्हर्सिटीमध्ये रेवाकडून अशा प्रकारे बोलावून घेणे अर्जुनला अजिबात आवडले नाही. तो तिच्या फालतू गप्पा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, म्हणून त्याने पहिल्यांदा तिच्या आवाजाकडे दुर्लक्ष केले. नेहा, रोहन आणि यश तिघेही मित्रमैत्रिणी हसू लागले. रेवाला हा आपला अपमान वाटला, कारण तिच्या मैत्रिणी ती खोटं बोलत आहे असं समजत होत्या. रेवाने पुन्हा अर्जुनला आवाज दिला, पण यावेळी तिचा आवाज मोठा होता. अर्जुन उठून तिच्याजवळ आला. "काय झालं? काय समस्या आहे तुमची? व्यवस्थित बोल माझ्याशी. आणि हो, माझ्या गाडीतून पुस्तक घेऊन ये. मी गाडीतच विसरले." ती म्हणाली. "तू आपल्या मैत्रिणींना बोल आणि असा गळा फाडून ओरडायची गरज नाही. पहिल्यांदा आणि शेवटचं प्रेमानं समजवतोय." असं बोलून तो तिथून निघून गेला. रेवाच्या अंगाचा तीळपापड झाला, कारण तिच्या मैत्रिणीसमोर तिचा चांगलाच अपमान झाला होता, जो ती अजिबात सहन करू शकत नव्हती. अर्जुन तिथून निघून गेला आणि तिच्या मैत्रिणीचे मंद हसणे रेवाला सहन झाले नाही. तिने हातातली कोल्ड्रिंकची बाटली रागाने जमिनीवर आपटून फोडली. कॅन्टीनमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्या. अर्जुनचे मित्रही बाटली फुटल्याच्या आवाजाने आणि तिच्याकडे पाहू लागले. ती पाय आपटत कॅन्टीनमधून बाहेर गेली. तिने एकही क्लास केला नाही. युनिव्हर्सिटीच्या बाहेर जाऊन तिने तिच्या वडिलांना फोन केला. "डॅड, माझी तब्येत ठीक नाही आहे. मला घरी यायचं आहे."
तुम्ही ड्रायव्हरला सांगा मला घरी सोडून द्यायला. एवढा अपमान रेवाला सहन होण्यासारखा नव्हता. हे ऐकून प्रतापरावांनी अर्जुनला फोन केला. तो क्लासला जाण्यासाठी निघतच होता. अर्जुन, रेवाची तब्येत ठीक नाही आहे, तिला घरी घेऊन ये, प्रतापराव म्हणाले. हे ऐकून अर्जुनला सगळा प्रकार समजला. सर, माझा खूप महत्त्वाचा क्लास आहे, तो म्हणाला. असेल, पण माझ्या मुलीची तब्येत खराब आहे, तिला घेऊन घरी पोहोच, ते म्हणाले. ठीक आहे सर, मी तिला घरी सोडून देतो, पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी फक्त युनिव्हर्सिटीच्या वेळेत सुट्टी हवी असते. असे म्हणून अर्जुनने फोन ठेवला. तो बाहेरून आला तेव्हा रेवा गाडीला टेकून उभी होती. अगदी ड्रायव्हिंग सीटसमोर अर्जुनने रागाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, बाजूला हो इथून आणि गाडीत बस. मला वाटतं आता तुझी लायकी व्यवस्थित समजली असेल. पुढच्या वेळी माझ्याशी आदराने बोलायचं, नाहीतर मी काय करू शकते हे तुला चांगलंच समजलं असेल. असे म्हणून ती म्हणाली, दरवाजा उघड, मला बसायचं आहे. अर्जुनचा स्वतःवर ताबा होता, नाहीतर त्याने त्या मुलीची अवस्था बिघडून ठेवली असती. तिला पैशाचा किती गर्व होता. त्याने मागचा दरवाजा उघडला आणि रेवा आत बसली. अर्जुनने तिला घरी सोडले, पण त्यामुळे त्याचा खूप महत्त्वाचा क्लास बुडाला होता. घरी येऊन तो अभ्यास करत बसला होता. सुनीता मावशीने त्याला जेवण्यासाठी विचारले, तेव्हा तो म्हणाला, आई, वेळ नाही आहे. तुला माहीत नाही, तुझ्या साहेबांच्या मुलीने माझं किती नुकसान केलं. फक्त स्वतःच्या समाधानासाठी. कशाचा गर्व आहे एवढा हिला, या मुलीला. मला शिकवण्या करूनही चांगले पैसे मिळतात. मी अजून 2-3 शिकवण्या जास्त घेतल्या असत्या. तू का प्रतापरावांसमोर माझ्या नोकरीसाठी होकार दिला, कळत नाही. त्यांना माझ्यावर विश्वास होता की मी ज्यांनाही सांगेन तो प्रामाणिकपणे काम करेल. मुलीची गोष्ट आहे, मुलीच्या बाबतीत कोणीही डोळे झाकून विश्वास ठेवत नाही की मी हे काम देईन तो विश्वासू असेल. सुनीता म्हणाली, फक्त तुझ्या शब्दाचा मान ठेवतो, नाहीतर त्या उद्धट मुलीचं डोकं 2 मिनिटात ठिकाणावर आणलं असतं. अर्जुन म्हणाला, बेटा, ती आईविना वाढलेली मुलगी आहे, म्हणून थोडी हट्टी आहे, पण तूच तर समजूतदार आहेस. सुनीता त्याला समजावत म्हणाली. पण रेवाचा राग अजून शांत झाला नव्हता. जोपर्यंत ती अर्जुनच्या मित्रांसमोर अपमान करत नाही, तोपर्यंत तिला शांतता मिळणार नव्हती. दुसऱ्या दिवशी जशी त्याची गाडी युनिव्हर्सिटीसमोर उभी राहिली, त्याचवेळी नेहाची गाडीही येऊन थांबली. तिला नेहाला दाखवायचं होतं की अर्जुनची तिच्या पायाची धूळ इतकी किंमत नाही, म्हणून तिने मुद्दाम हातातला पेन आपल्या सँडलवर असा झटकला की शाही तिच्या पायावर उडली. अर्जुन गाडी लॉक करत होता तेव्हा रेवा म्हणाली, अर्जुन, हे माझ्या पायावर स्वच्छ करून. हे ऐकून अर्जुनला धक्काच बसला. हा काय मूर्खपणा आहे. बघ, मी गाडी चालवण्याचे पैसे घेतो, तुझे बूट साफ करण्यासाठी नाही. आणि जर तुला कोणी विकत घेतलेला गुलाम हवा असेल तर दुसऱ्या कोणाची तरी सोय कर. मी फक्त माझ्या आईच्या सांगण्यावरून ही नोकरी करतोय. देवाची शपथ, तुझ्यासारखा उद्धट मुलीच्या अहंकाराच्या समाधानासाठी तुझ्यासमोर गुडघे टेकून बसावं इतकी मला गरज नाही. सारखं सारखं आपल्या वागण्याने तू मला राग आणायला भाग पाडत आहेस. नेहा हे सगळं ऐकत होती. ती रेवाच्या जवळ गेली आणि खरा उद्देश तर अर्जुनशी बोलणे सुरू करणे हा होता. हाय, कसे आहात तुम्ही, असे म्हणत तिने हात पुढे केला. अर्जुनने पुढे आलेला हात तसाच राहू दिला. त्याने हात मिळवला नाही आणि म्हणाला, माफ करा मला, मी मुलींशी हस्तांदोलन करत नाही. असे म्हणून अर्जुन युनिव्हर्सिटीच्या आत निघून गेला. स्वतःला समजतं तरी काय. रेवाला खूप राग आला. हाय, किती जबरदस्त व्यक्तिमत्व आहे याचं, मी तर याच्यावर फिदा झाले, नेहा म्हणाली. हे ऐकून रेवाला आश्चर्य वाटले. मला नव्हतं माहिती की तुझी आवड इतकी खालच्या दर्जाची असू शकते. अगं, आमच्या घरी जी कामवाली आहे ना, तिचा मुलगा आहे हा. मग काय झालं, नेहा म्हणाली. त्याचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. तो इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये आहे. मागच्या वर्षी त्याने टॉप केलं. असं म्हणून नेहा युनिव्हर्सिटीच्या आत निघून गेली. आता रेवा नेहमी नेहाला अर्जुनच्या मागेपुढे फिरताना पाहू लागली. तसं तर रेवाला या गोष्टीने काही फरक पडायला नको होता, पण तिला आश्चर्य वाटतं की नेहासारखी एक चांगली श्रीमंत मुलगी एका सामान्य नोकराच्या मुलाला इतकी महत्त्व का देत आहे. तिच्या मित्रांनी अर्जुनला महत्त्व द्यावं हे रेवाला अजिबातच आवडत नव्हतं. त्यामुळे ती नेहाच्या मनात अर्जुनबद्दल विष कालवू लागली. तो श्रीमंत मुलींना जाळ्यात ओढण्याच्या नादात आहे,
जेणेकरून त्याला शॉर्टकटने पैसे कमवता येतील, असे ती सांगू लागली. पण नेहाला त्या गोष्टीचा काहीच वाटत नव्हतं. तिच्यासाठी फक्त हीच गोष्ट महत्त्वाची होती की तिला अर्जुन आवडतो. पण अर्जुनसाठी तिच्या भावनांना काही किंमत नव्हती. त्याला माहीत होतं की तो एक मध्यमवर्गीय घरातून येतो आणि या श्रीमंत मुली फक्त मनोरंजनासाठी देखण्या मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात. तसेही त्याचं शेवटचं सेमिस्टर होतं. त्यानंतर त्याला नोकरी करायची होती. त्याच दिवसात नेहाने अर्जुनसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. पण त्याने खूप सहजपणे नकार दिला. "तू खूप चांगली मुलगी आहेस, पण मी कोणत्याही श्रीमंत मुलीशी लग्न करू शकत नाही. कारण मी तिच्यासोबत आयुष्य घालवू शकत नाही, जी श्रीमंत मुलीच्या मागे शेपूट हलवत फिरणाऱ्या पुरुषांपैकी मी नाही आहे. मला बायको अशी हवी आहे, जी मला शब्दाला महत्त्व देईल, माझं ऐकेल. मला माझ्या बायकोच्या मागे मागे फिरावं लागेल असं नकोय, कारण तिची लायकी माझ्यापेक्षा जास्त आहे." त्याची सेमिस्टर पूर्ण होताच प्रतापरावांनी एक वयस्कर माणसाला ड्रायव्हर म्हणून ठेवले आणि आता वचनानुसार अर्जुन त्याच्या ऑफिसमध्ये काम करू लागला. खूप लवकरच तो ऑफिसमधील काम व्यवस्थित शिकला आणि प्रतापराव त्याच्या कामावर खूप खुश होते. एकदा प्रतापरावांनी रेवाला एका मुलाबरोबर रेस्टॉरंटमध्ये पाहिलं. ते एका मीटिंगसाठी गेले होते आणि अर्जुनही त्याच्यासोबत होता. तिथेच त्यांनी रेवाला एका मुलासोबत पाहिले, जो स्वतः सिगरेट पीत होता आणि रेवालाही पाजत होता. तिला पाहून असे वाटत होते की किती नशीब आहे हा. हे पाहून प्रतापरावांचा पारा चढला. तो मुलगा रेवाला त्या शानदार हॉटेलमध्ये आतल्या बाजूला घेऊन आत जात होता. रेवा डगमगत्या पावलांनी चालत होती आणि सारखं म्हणत होती, "नाही, मला कुठेही जायचं नाही." प्रतापराव अत्यंत रागाने त्या मुलाजवळ गेले आणि त्याच्या तोंडावर एक जोरदार थापड मारली. अर्जुनही त्या मुलाशी भांडू लागला. "तू असतोस कोण तिला जबरदस्तीने घेऊन जाणारा?" प्रतापरावांचा राग पाहून तो मुलगा रेवाला तिथेच सोडून पळून गेला. रेवा शुद्धीत नव्हती. प्रतापरावांनी तिला सांभाळले आणि घरी घेऊन आले. त्यांनी तिला खोलीत झोपवले, पण ते स्वतः खूप अस्वस्थ झाले होते. जेव्हा रेवाला शुद्धी आली तेव्हा तिने स्वतःला खोलीत पाहिले. समोर नजर जातात खुर्चीवर बसलेल्या प्रतापरावांना पाहून तिला दचकल्यासारखे झाले. तिचे डोके जड झाले होते. "कोण होता तो मुलगा?" प्रतापराव म्हणाले. "डॅड, तो माझा मित्र होता," ती म्हणाली. हे ऐकून प्रतापरावांचा संताप अनावर झाला. "तुला माहीत आहे त्याने तुला कोणती सिगारेट पाजली होती?" "मी ती सिगरेट नेहमीच पिते. मला त्याची सवय आहे," ती म्हणाली. हे ऐकताच प्रतापरावांनी रेवाच्या तोंडावर एक थापड मारली. "पुढच्या वेळी जर मी तुला सिगरेट पिताना किंवा त्या मुलासोबत पाहिलं तर तुझा जीव घेईन. मी रोहितवर प्रेम करते आणि तुम्ही मला रोखू शकत नाही डॅड. तुम्ही माझ्यावर बंधन घालू शकत नाही. नाहीतर मी काहीही टोकाचे पाऊल उचलेल," रेवा म्हणाली. रेवाचा उद्धटपणा आणि आगाऊपणा पाहून प्रतापरावांना राग अनावर झाला. त्यांनी रेवाची खोली बाहेरून बंद करून लॉक केली. ती दरवाजा ठोठावू लागली. "डॅड, दरवाजा उघडा. तुम्ही माझ्यासोबत जबरदस्ती करू शकत नाही." प्रतापरावांनी नोकरांनाही सांगितले की हा दरवाजा उघडू नका. जे काही खायला प्यायला द्यायचं आहे ते खिडकीतून द्या आणि खिडकी बंद करून टाका. सुनीता मावशी हे सर्व पाहून काळजीत पडल्या होत्या. "मी रोहितवर प्रेम करते डॅड. मी त्याच्यासोबत पळून जाईल. नाहीतर तुम्ही माझं लग्न त्याच्याशी लावून द्या," रेवा आतून ओरडत होती. पण प्रतापराव आपल्या खोलीत निघून गेले. ते खूपच अस्वस्थ होते. तो मुलगा दिसायला उनाट होता, व्यसनी वाटत होता आणि रेवालाही व्यसनी बनवत होता. प्रतापराव खूप चिंतेत होते. असे मुले लग्न करत नाही, घर बसवत नाही, उलट मुलींना विकून टाकतात. हा विचार करून प्रतापरावांचा रक्तदाब वाढू लागला. आपली गोळी खाऊन ते झोपले. आज ते ऑफिसला गेले नव्हते. सुनीता मावशी त्यांच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, "साहेब, रेवा सकाळपासून उपाशी आहे. जेवणही करत नाही. तुम्ही तिच्याशी प्रेमाने बोला. ती प्रेमाच्या लायकीची नाही. तुम्हाला माहीत नाही ती कोणत्या प्रकारच्या मुलासोबत फिरू लागली आहे. मला तर हेच कळत नाही की मी हिच्यावर काय उपकार करू. ही तर आयुष्य बर्बाद करून घेईल." प्रतापरावांच्या डोळ्यात अश्रू पाहून सुनीता काळजीत पडल्या. त्याच वेळी अर्जुन आपल्या आईला सुनीताला घरी घेऊन जाण्यासाठी पोहोचला. "अर्जुन, तू एक समजूतदार मुलगा आहेस. माझं कामही तू खूप चांगल्या प्रकारे सांभाळत आहेस. तू
माझ्या मुलीशी लग्न करशील का? प्रतापराव म्हणाले. हे ऐकून अर्जुन हैराण झाला आणि सुनीतालाही तितकेच आश्चर्य वाटले. नाही सर, मी कसं करू शकतो? मी तुमच्या मुलीशी लग्न करू शकत नाही. हा ना तिचा स्वभाव माझ्याशी जुळतो, ना माझी लायकी तिच्या एवढी आहे, अर्जुन म्हणाला. तू एक चांगला तरुण आहेस. तुला व्यवसायाची ही चांगली समज आहे. तू यशस्वी नक्की होशील. पण माझी मुलगी जर दुसऱ्या कोणाच्या हातात लागली तर ती बर्बाद होईल. मला माहीत आहे की तिला तू सुधारू शकतोस, प्रतापराव म्हणाले. पण अर्जुनने नम्रपणे नकार दिला. नाही सर, मी हे करू शकत नाही. कृपया वाईट वाटून घेऊ नका, पण मी तुमच्या मुलीशी लग्न करू शकत नाही. अर्जुन, हे काय बोलतोस तू? सुनीता मध्येच म्हणाली. तुला दिसतंय ना साहेब किती काळजीत आहेत. आपल्या प्रत्येक वाईट काळात त्यांनी आपल्याला साथ दिली आहे. आणि रेवा इतकी वाईट नाही. तू तिच्याशी लग्न करणार आहेस आणि हा माझा हुकूम आहे. अर्जुनला हे सर्व त्याच्या आईचे भावनिक निर्णय वाटत होते, पण तो काहीच बोलला नाही. त्याने कधीही आपल्या आईसमोर तोंड उघडले नव्हते. मी तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तो मुलगा पुन्हा रेवाशी संपर्क साधण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि एकदा का तो माझ्या मुलीला इथून पळून नेण्यात यशस्वी झाला तर ती मला कधीच परत मिळणार नाही. हे बोलताना प्रतापरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ठीक आहे, अर्जुन म्हणाला. तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा मी लग्न करेल. तो सुनीताला आपल्या घरी सोबत घेऊन आला. आई, तू काय म्हणालीस? तू माझ्यासोबत असं का गेलंस? मी त्या मुलीला एक मिनिटही सहन करू शकत नाही आणि तू माझ्या लग्नाला होकार दिलास. आयुष्य म्हणजे काही लहान मुलांचा खेळ नाही, दुसऱ्यांचे उपकार फेडण्यासाठी. आपण आपलं आयुष्य पणाला लावायचं, हे कुठले शहाणपण आहे? त्यांनी आपल्यावर पैशाचे काही उपकार केले असतील तर मी फेडले असते. बेटा, तू एका बापाचं दुःख समजू शकत नाहीस. ते खूप काळजीत आहेत. एकदा का त्यांची मुलगी त्या उन्हाळ मुलासोबत पळून गेली तर तिचं आयुष्य बर्बाद होईल, सुनीता म्हणाली. मग या गोष्टीची जाणीव तिला नाही आहे का? ती काही मूर्ख नाही आहे. तू विनाकारण हे संकट माझ्या गळ्यात टाकलं आहेस, अर्जुन म्हणाला. दुसरीकडे प्रतापरावाने एक नाटक रचले होते. रात्री त्यांनी एका मोलकरणीला रेवाच्या खोलीत पाठवले आणि तिला सांगायला लावले की प्रतापरावांची तब्येत खूप खराब आहे. त्यांना हार्ट अटॅक आला आहे. प्रतापरावांनी आपल्या डॉक्टर मित्राला आधीच घरी बोलावून ठेवले होते. मोलकरणीने तीच गोष्ट जाऊन रेवाला सांगितली. हे ऐकून रेवाचा जीव भांड्यात पडला. ती धावत पळत खोलीत आली. तिने पाहिले की डॉक्टर आधीच तिथे होते आणि ते म्हणत होते, प्रकरण खूप गंभीर आहे. त्यांना थोडासाही त्रास झाला तर त्यांचा जीव जाऊ शकतो. हे ऐकून रेवाचा जीवच गेला. ती रडू लागली. नाही डॅड, तुम्हाला काही होऊ शकत नाही. ती प्रतापरावांच्या छातीला बिलगून रडत होती. ते डोळे मिटून पडून होते. तसेही तुला माझी काही पर्वा नाही आहे. तुझ्यामुळेच मी आज या अवस्थेत पोचलोय. नाही डॅड, मी मी रोहितला सोडून देईन, ती रडत रडत म्हणाली. माझा विश्वास नाही. जर खरंच तुला माझ्या जीवाची काळजी असेल तर तू अर्जुनशी लग्न करशील. हे ऐकून रेवाला फार मोठा धक्का बसला. काय? मी? त्या ड्रायव्हरशी? डॅड, तुम्हाला काय झालंय? तो ड्रायव्हर नाही आहे. तो माझ्या ऑफिसमध्ये काम करतो. पण होता तर नोकरच ना. मी मरेन पण त्या माणसाशी लग्न करणार नाही. ठीक आहे मग, मला मरताना बघ. माझी इच्छा आहे की तू अर्जुनशी लग्न करावंस. डॅड प्लीज, मी त्याच्याशी लग्न करू शकत नाही. तुम्ही एकदा रोहितला भेटून तर बघा. एकतर तू अर्जुनशी लग्न कर, नाहीतर माझ्या मरणावर रडण्यासाठी तुझे अश्रू सांभाळून ठेव. जर तुझ्या मनात माझ्याबद्दल थोडाही आदर असेल किंवा तुझं मन माझ्यावर प्रेम असेल तर तू अर्जुनशी लग्न करशील, प्रतापराव म्हणाले. रेवा पूर्णपणे गोंधळून गेली होती. ज्या माणसाचा ती इतका तिरस्कार करत होती त्याच्याशी ती लग्न कसे करू शकत नव्हती. तो एक सामान्य ड्रायव्हर असून मालकासारखा बोलायचा. तो आता तिचा नवरा होणार होता. तो तिच्यासोबत लग्न कसं वागेल देव जाणे. पण वडिलांची अवस्था पाहून ती घाबरली होती. ती शांतपणे लग्नासाठी तयार झाली. त्या संध्याकाळी अर्जुन आपल्या आईसोबत आणि काही पाहुण्यांसोबत प्रतापरावांच्या घरी पोहोचला. अत्यंत साधेपणाने त्यांचे लग्न रेवाशी झाले. त्याने एकदाही रेवाकडे पाहिलं नाही, कारण तो हे लग्न आपल्या फक्त आईच्या इच्छेसाठी करत होता.
लग्नानंतर प्रतापरावांनी अर्जुनला एक आलिशान फ्लॅटची आणि गाडीची चावी दिली. तुम्ही दोघं त्या फ्लॅटमध्ये राहा. पण अर्जुनने त्या दोन्ही चाव्या परत केल्या. सर, कृपया मला माझ्याच नजरेत पाडू नका. मला माझ्या स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचं आहे. त्यामुळे तुम्ही हे तुमच्या जवळच ठेवा. मग तो रेवाला म्हणाला, चल, मी वाट बघतोय, टॅक्सी बोलवतो. रेवा आतल्या आत रागाने जळत होती. या माणसाला स्वतःबद्दल काय वाटतं? आता मी टॅक्सीत बसून त्याच्या या दारिद्र्य घरी जाणार का? थांब, काही दिवसातच मी तुझं जगणं मुश्किल करून टाकेल. तू स्वतः मला घटस्फोट देशील. हा विचार करूनच ती त्याच्यासोबत त्याच्या घरी जायला निघाली. घर खूपच लहान होतं आणि वस्ती विचित्र होती. खोलीत साधे फर्निचर होते. रेवा एका कोपऱ्यात जाऊन बसली आणि खोली न्याहाळू लागली. जी तिच्या राहण्याच्या लायकीची अजिबातच नव्हती. थोड्या वेळाने सुनीता खोलीत आल्या. बेटा, काही खायला प्यायला हवं असेल तर सांग. काय आहे तुमच्या या घरात खायला? तुम्हाला वाटतं का इथे काही खायला असेल? जे मला खायला आवडेल ते, रेवाने तुच्छतेने विचारलं. मी हे लग्न फक्त माझ्या वडिलांमुळे केलं आहे. त्यामुळे मला कधीही आपली सून समजण्याची चूक करू नका. मी आजही तुमच्यासाठी मालकीणच आहे. समजलं? तिचा आवाज खूप तुच्छतेने भरलेला होता. तिला हे माहीत नव्हतं की दरवाजा उघडून अर्जुन आत आला आहे आणि त्याने हे तिचे बोलणे ऐकले आहे. सुनीता अर्जुनला पाहतच त्या खोलीतून बाहेर निघून गेल्या. रेवाने जेव्हा अर्जुनला पाहिलं तेव्हा तिने आपला चेहरा फिरवला, पण तिच्या नजरेत प्रचंड तिरस्कार होता. तो काही प्रेमाने भरलेल्या भावना घेऊन खोलीत आलेला नव्हता. त्यामुळे त्याने जोरात दरवाजा बंद केला. त्या आवाजाने काही क्षणासाठी रेवा प्रचंड घाबरली. तिचे हृदय जोराजोरात धडधडू लागले. पुढे काय होईल या भीतीने ती अस्वस्थ झाली होती. पण तरीही ती स्वतःला खंबीर दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती. अर्जुन तिच्या जवळ आला. बघ, मला वायफळ बडबड करायची अजिबात सवय नाही आणि मी माझ्या आईचा खूप आदर करतो. माझी इच्छा आहे की माझ्या बायकोनेही माझ्या आईचा त्यापेक्षा जास्त आदर करावा. आज ज्या भाषेत आणि ज्या पद्धतीने तू माझ्या आईशी बोललीस ना, तसं पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर कानाखाली मारायच्या आधी विचार करणार नाही. रेवा त्याचे बोलणे ऐकून संतापली. मी माझ्या वडिलांच्या आजारामुळे तुझ्याशी लग्न केलं आहे. नाहीतर मी तुझ्यासारख्या ड्रायव्हरकडे ढुंकूनही पाहिलं नसतं. रेवाने रागाने दात ओठ खात उत्तर दिले. आणि तुझ्यासारख्या बिघडलेल्या मुलीशी लग्न करायची मला हौसही नव्हती. मी सुद्धा फक्त माझ्या आईमुळेच हे लग्न केलंय. कारण तुझ्या बापाने माझ्या आईसमोर हात जोडले होते की रेवासाठी माझ्या या बिघडलेल्या मुलीशी तुझ्या मुलाचं लग्न व्हावं, नाहीतर कोणताही चांगला माणूस हिच्याशी लग्न करणार नाही. अर्जुनचे शब्द ऐकून रेवाच्या अंगाचा भडका उडाला. तोंड सांभाळून बोल, तिने बोट दाखवत म्हटले. अर्जुनने तिचे बोट आपल्या बोटांनी पकडून असे काही दाबले, ती किंचाळली. आवाज खाली, नजर खाली. या क्षणी मी तुझा नवरा आहे, ड्रायव्हर नाही. त्यामुळे शिस्तीत राहा. उद्धटपणा केलास तर खूप पश्चाताप होईल. त्याने तिचे बोट इतके पिरगळले होते की तिच्या डोळ्यात पाणी आले. मग अर्जुनने तिला सोडले. त्याने सोफ्यावरून एक उशी उचलली आणि पलंगावर फेकली आणि स्वतःची उशी घेऊन तो सोफ्यावर झोपायला गेला. कपाटातून आपले साधे कपडे काढून तो बाथरूममध्ये निघून गेला. रेवा आपले बोट चोळत फुटफुटली. इडियट, स्टुपिड. तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडला. अर्जुनने फक्त मान बाहेर काढली. काय म्हणालीस तू? त्याचा आवाज खूप कडक होता. काही नाही, मी काहीच नाही म्हणाले, रेवा घाबरून म्हणाली. चांगली गोष्ट आहे, कारण मला वाटलं कोणीतरी मला इडियट, उद्धट आणि स्टुपिड म्हणालं. अर्थात तू तर असं म्हणू शकत नाहीस. तुला काय माहीत, तुला काय माझ्या हातातून मरायचं आहे का? असं म्हणून त्याने पुन्हा दरवाजा बंद केला. रेवा रागाने जळून खाक झाली होती. अर्जुन कपडे बदलून बाहेर आला. तोपर्यंत रेवा झोपायला गेली होती. बाथरूम खूपच लहान होते. शॉवरसुद्धा नव्हता. फक्त एक बादली होती ज्यात पाणी भरलेले होते. ती तिथे कशीबशी आंघोळ करू लागली होती. मी माझे कपडे कुठे ठेवू? रेवाने विचारले.
बाथरूमच्या दरवाजामागे खिळे ठोकलेले आहेत, तेथे टांग. अर्जुन म्हणाला. मी इथे आंघोळ करू शकत नाही. रेवा म्हणाली. आंघोळ करायची गरजच काय आहे? मी अजून असं काही केलेलं नाही की तुला आंघोळ करायची गरज पडावी. तो मुद्दाम तिला डिचवत म्हणाला. ओ शट अप. असं म्हणून रेवाने बाथरूमचा दरवाजा बंद केला. मोठ्या कष्टाने तिने आपले कपडे बदलले आणि बाहेर येऊन पलंगावर झोपून गेली. अर्जुन सोफ्यावर झोपला होता. सकाळी जेव्हा अर्जुनची झोप उघडली तेव्हा रेवा एका तोडक्या नाईट ड्रेसमध्ये पाहून त्याचे डोळे फिसफाटले, पण त्याने लगेच आपली नजर दुसरीकडे वळवली. सकाळी सकाळी रेवाच्या मोबाईलवर रोहितचा फोन आला. तिने झोपेतच मोबाईल उचलला आणि कानाला लावला. बोल. ती विसरली होती की ती कुठे झोपली आहे आणि खोलीत एकटी नाही आहे. रात्री काय झालं हेही तिला आठवत नव्हते. जेव्हा अर्जुनने रोहितचे नाव ऐकले तेव्हा तो उठून तिच्या जवळ आला आणि तिच्या हातातून फोन हिसकावून स्वतःच्या कानाला लावला. आता रेवाचे डोळे पूर्ण उघडले होते. अर्जुनचा फोनवर बोलू लागला. आजच्या नंतर माझ्या बायकोला फोन करू नकोस. त्या दिवशी तू वाचलास, पळून गेलास, पण पुढच्या वेळी मी तुला वाचवण्याची संधीही देणार नाही. पळून जाण्याचीही नाही. काय अर्थ आहे तुझा? कोण आहेस तू? पलीकडून आवाज आला. रेवाचा नवरा. नवरा म्हणजे काय कळतं ना तुला? ती माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करू शकत नाही. रोहित म्हणाला. पण तिने माझ्याशी केलंय. आमची पहिली रात्र झाली आहे. आता ती माझ्या कुशीतच झोपलेली आहे. ऐकलंस की नाही? ऐकलंस की अजून काही सांगू म्हणजे तुझं समाधान होईल? असं म्हणून अर्जुनने फोन बंद केला. रेवा उठून बसली. हा काय आगाऊपणा आहे? माझा मोबाईल परत कर. तू समजतोस कोण रे स्वतःला? माझ्या हातातून माझा मोबाईल हिसकणारा तुझा नवरा, असं म्हणत त्याने रोहितचा नंबर ब्लॉक केला आणि डिलीट करून टाकला व मोबाईल पलंगावर फेकला. आजच्या नंतर जर तू मला त्या मुलाशी बोलताना दिसलीस तर लक्षात ठेव, तुझ्या नाजूक गालावर माझ्या बोटाचे ठसे उमटलेले असतील. कारण मी खूप स्वाभिमानी नवरा आहे. बायकोची असली मैत्री वगैरे मला अजिबात सहन होणार नाही. असं म्हणून तो खोलीच्या बाहेर निघून गेला. रेवाने हताशपणे मोबाईल उचलला तर रोहितचा नंबर गायब होता. तिला त्याचा नंबर पाठही नव्हता. ना व्हॉट्सअपवर दिसत होता, ना कॉन्टॅक्टमध्ये, कुठेच नाही. कपडे बदलून जेव्हा रेवा खोलीच्या बाहेर आली तेव्हा सुनीता नाश्ता लावत होत्या. ऑमलेट आणि पराठे पाहून रेवा म्हणाली. मी हे सगळं खात नाही. मी ऑरेंज ज्यूस पिणार. सुनीताने प्रेमाने सांगितले. बेटा, आधी नाश्ता करून घे, त्यानंतर तुला जे हवं असेल ते मी अर्जुनकडून मागवून घेईल. नाही, इथे जे काही सगळं खातात तेच ती खाणार. मी माझ्या लायकीच्या बाहेर जाऊन इथे काहीही आणणार नाही, अर्जुन म्हणाला. त्याचे हे बोलणे ऐकून रेवा नाश्ता न करताच आपल्या खोलीत निघून गेली. सुनीता अर्जुनला म्हणाल्या. बेटा, असं नाही करायचं. माणसं प्रेमाने बदलतात. काही लोकांना फक्त काठीचीच भाषा कळते आई, आणि ही मुलगी प्रेमानेच बिघडलेली आहे. त्यामुळे तिच्या बाबतीत तू तिच्याबद्दलच्या सहानुभूती दाखवू नकोस, अर्जुन म्हणाला. रेवाला बहुतेक करून रात्रीचे तोकडे कपडे किंवा जीन्स घालायची सवय होती. आजही ती जीन्स घालून पलंगावर बसून मोबाईलवर फेसबुक पाहत होती, जेणेकरून तिला कोणत्या ना कोणत्या मार्गाने रोहितशी संपर्क साधता येईल. जेव्हा अर्जुन खोलीत आला तेव्हा तो पाहून म्हणाला. हे काय घातलं आहेस? तुझ्याकडे माणसासारखे कपडे नाहीत का? रेवाने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाली. हे माणसाचेच कपडे आहेत आणि मला हीच सवय आहे. मी तुझ्या आईसारखे सैल कपडे घालू शकत नाही. मी तुझ्यासाठी स्वतःला बदलू शकत नाही. किंबहुना मी तुझ्यासाठी काहीही बदलणार नाही. तुला जास्त त्रास होत असेल तर तू मला सोडून देऊ शकतोस. मला लोकांना बदलायला जमतं. जर तू माझं ऐकणार नाहीस तर मी दुसऱ्या मार्गाने माझं म्हणणं तुझ्याकडून मान्य करून घेईन. पण तो मार्ग कदाचित तुला आवडणार नाही. काय अर्थ आहे तुझा? काय करशील रे तू माझ्यासोबत? तू काहीही करू शकत नाहीस, ती म्हणाली. अर्जुनने तिचा हात पकडून तिला उभे केले. मी सर्व काही करू शकतो. आताही तू मला रोखू शकत नाहीस. आपला चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ नेऊन तो म्हणाला. ती आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करून राहिली होती. सोड माझा हात. मी काही मध्यम वर्गातली मुलगी नाही.
जी तुझी जोर जबरदस्ती सहन करेन. आय हेट यू. तिरस्कार करते मी तुझा. रेवाचे शब्द ऐकून अर्जुनचे डोके फिरले. काय म्हणालीस तू? तो खतरनाक आवाजात म्हणाला. माझा हात सोड आधी. माझी माफी माग, नाही तर तुझ्या या बोलण्याचं मी असं उत्तर देईन जे तू सहन करू शकणार नाहीस. आपल्या नाजूक जीवावर दया कर. तेच तुझ्यासाठी बरं होईल. मला स्पर्श केलास तर मी तुझा जीव घेईन. सोड मेला. रेवाने अर्जुनला धमकी दिली. अच्छा, तर माझा स्पर्श करण्यावर तू माझा जीव घेशील? बघूया कोण कोणाचा जीव घेते. पुढच्या क्षणी त्याने तिला आपल्याकडे खेचले आणि तिला विचार करण्याची संधीही दिली नाही. तिच्या कमरेवर हात ठेवून त्याने तिला स्वतःच्या जवळ ओढले आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. रेवाचा सगळा विरोध तुटला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ती स्वतःला सोडू शकत नव्हती. अर्जुनने आपला सगळा राग तिच्या ओठांवर काढला. मग तिला सोडले. घे, केला स्पर्श तुला. माझं जे काही वाकडं करायचं ना ते करून घे. अर्जुनच्या धाडसाने ती सुन्न झाली होती. ती पुढे काही बोलणार याआधीच अर्जुनने 2 पावले तिच्या दिशेने पुढे आला. बोल, या धारदार आवाजात म्हणाला. रेवा पूर्णपणे घाबरली. कपडे बदल तुझे. आजच्या नंतर जर तू मला या कपड्यामध्ये दिसलीस तर मी तेच करीन जे आत्ता केले. मी आता तुला अशी शिक्षा देईन जे तू कोणाला सांगूही शकणार नाहीस आणि दाखवू शकणार नाहीस. समजलंस का? रेवा मॅडम, असं म्हणून तो खोलीच्या बाहेर निघून गेला. आय हेट यू. आय हेट यू सामान्य ड्रायव्हर, ती असहाय्यपणे म्हणाली. मग बाथरूममध्ये जाऊन आपला चेहरा घासून घासून धुवून टाकला. सोबतच ती रडतच होती. मग खोलीत येऊन तिने आपले कपडे बदलले. अर्जुन पुन्हा तसाच प्रयत्न करेल या भीतीने ती आतून घाबरली होती आणि पलंगावर बसून रडत होती. आता तिला प्रचंड भूकही लागली होती, कारण तिने रात्रीपासून काहीच खाल्ले नव्हते. ती खोलीच्या बाहेर आली. जेव्हा सुनीताला किचनमध्ये जेवण बनवत होत्या. मावशी, काही खायला आहे का? ती रडत रडत विचारत होती. बेटा, जेवण तर आत्ता बनवते. सकाळचा पराठा आणि ऑमलेट आहे. सुनीता म्हणाल्या. मला खूप भूक लागली आहे. जे आहे तेच द्या, रेवा म्हणाली. सुनीताने तोच नाश्ता खायला दिला. रेवाने रडत रडत तो खाल्ला. आजपर्यंत तिने फक्त ताजे जेवणच खाल्ले होते. ताजी पोळी जरी थंडी झाली तरी रेवा आरडाओरडा करायची की तिच्यासाठी पुन्हा ताजी पोळी बनवा, आणि इथे सकाळचा शिळा नाश्ता खात होती. सुनीताने तिला गरमागरम चहा दिला आणि तिचे अश्रूही पुसले. रात्री जेव्हा अर्जुन घरी आला तेव्हा रेवाला सलवार कमीजमध्ये पाहून त्याला थोडे बरे वाटले. रात्रीच्या जेवणानंतर सुनीता टेबलवरून भांडी उचलू लागल्या होत्या. तेव्हा अर्जुनने त्यांना थांबवले. आई, तू भांडी उचलणार नाही. मग तो रेवाला म्हणाला, तू ही भांडी उचलून घे, सिंकमध्ये ठेव आणि घासून टाक. मी का भांडी घासू? रेवाने अत्यंत तुच्छतेने उत्तर दिले. का? तू का नाही घासू शकत? मला सवय नाही. मी आजपर्यंत स्वतः पिण्यासाठी पाण्याचा ग्लासही उचललेला नाही. ज्या हाताने जेवण जेवू शकतेस त्या हातांना कामही करता आलं पाहिजे. चल, मी तुला सांगतो कसं काम करायचं. मला गरज नाही. तुला कामच करून घ्यायचं असेल तर मी माझ्या बाबांना सांगते. एकाऐवजी 10 नोकर पाठवून देतील तुझ्या घरी. पण मला काम माझ्या बायकोच्या हातानं केलेलं हवं. तुझ्या बापाने तुला डोक्यावर चढवून ठेवले असेल अशी अपेक्षा माझ्याकडून करू नकोस. लवकरच हे सगळं उचल, नाहीतर सकाळची शिक्षा आठवते ना? हे ऐकून रेवा घाबरली. तिने भांडी उचलून किचनच्या ओट्यावर ठेवली. काय वैताग आहे! कोणत्या त्रासात अडकले मी! रेवा वैतागून बडबड करत होती. तेवढ्यात मागून अर्जुन किचनमध्ये आला. दाराला टेकून हात छातीवर बांधून तो तिच्याकडे पाहत होता. तिला भांडी घासता येत नव्हती. व्यवस्थित हात लावा राणी सरकार, तो उपवासाने म्हणाला. हे ऐकून रेवाचा पारा चढला. तू मुद्दाम माझ्यासोबत हे सगळं करतोयस, हो ना? आपला बदला घेण्यासाठी? मग काय, मी तुझ्यावर प्रेम थोडीच करतो. जानेमान, मी तुला असं सरळ करीन की आयुष्यभर लक्षात ठेवशील. असं म्हणून तो किचनमधून बाहेर निघून गेला. रेवा रडू लागली. मोठ्या कष्टाने तिने ती भांडी घासली. सुनीताला झोपेची आणि ब्लड प्रेशरची गोळी देऊन जेव्हा अर्जुन खोलीत आला तेव्हा रेवा पलंगावर बसून रडत होती. मला माझ्या बाबांच्या घरी जायचं आहे. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. तू खूप वाईट आहेस. मला मोलकरीण बनवून ठेवू इच्छितोस.
आय हेट यू. माझ्या बाबांनी माझं लग्न तुझ्याशी का लावून दिलं देव जाणे. तुझ्यापेक्षा तर रोहित चांगला होता. तो माझे हात चुंबायचा आणि म्हणायचा की तुझे हात खूप सुंदर आणि नाजूक आहेत. हे ऐकून अर्जुनचा पारा चढला. त्याने आपली उशी सोफ्यावर फेकली आणि म्हणाला, आजच्या नंतर मला तुझ्या प्रियकराच्या गोष्टी सांगू नकोस. का नाही सांगणार? मी तुला नक्कीच सांगेन. हे ऐकून अर्जुन उठून तिच्याजवळ पलंगावर बसला. त्याला जवळ आलेले पाहून रेवा थोडी घाबरली. बघ, माझ्याजवळ येऊ नकोस. जवळ तर यावंच लागेल जाने मन, म्हणजे तुला तुझे प्रियकर आठवणार नाहीत. नवऱ्याचं प्रेम काय असतं हेही तुला सांगावं लागेल. असं म्हणून तो पलंगावर झोपला आणि पुढच्या क्षणी रेवाचं मनगट पकडून त्याने तिला आपल्याकडे खेचून घेतलं. ती कापलेल्या पतंगाप्रमाणे त्याच्यावर पडली आणि त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. रेवाचा जीवच गेला. सोड मेला, गुंड, बदमाश, निर्लज्ज, सोड मला. त्याच्या छातीवर ठोसे मारू लागली. गुंड बदमाश मी आहे का? त्याला तू पसंत करतेस. तू एका परक्या पुरुषाच्या प्रेमासाठी तळमळते आहेस, ज्याचा तुझ्याशी काही नातं नाही. आपल्या बॉयफ्रेंडचे किस्से तू मला ऐकवते आहेस. निर्लज्ज मी आहे का तू? आज मी तुझ्यासोबत जे काही करेन त्यानंतर तो रोहित आणि सगळ्यांना विसरून जाशील. आज तुला तुझ्या छातीत माझ्या हृदयाचे ठोके ऐकू येतील. मी तुझ्या रोमारोमात उतरेन. माझ्याशिवाय तू सगळ्यांना विसरशील. हे ऐकून रेवाचा श्वास कोंडला. नाही अर्जुन, प्लीज मला सोड. आपल्या नवऱ्यासमोर प्रियकराचे किस्से सांगितल्याबद्दल काय शिक्षा मिळते हे तुला सांगावं लागेल ना. असं म्हणून पुढच्या क्षणी त्याने रेवाला पलंगावर पाडले आणि तो तिच्यावर हावी झाला. तो आपल्या ओठांनी तिच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागला. रेवाचा जीव कंठाशी आला. अर्जुन, प्लीज सोड मला. पण त्याने तिचे बोट आपल्या बोटांमध्ये अडकून पलंगाला टेकवले होते. कसं वाटतंय? एका ड्रायव्हरचा स्पर्श सांग जाने मन. रेवा रडकुंडीला आली होती. प्लीज. ती पूर्णपणे असह्य झाली होती. पुन्हा रोहितचं नाव घेशील माझ्यासमोर? अर्जुनचा चेहरा तिच्या मानेवर होता. नाही घेणार, प्लीज सोड. हे ऐकून अर्जुन तिच्यापासून दूर झाला. तो उठून सोफ्यावर जाऊन झोपला. रेवा रडू लागली. तिला स्वतःची खूप असहाय्यता जाणवत होती. दुसऱ्या दिवशी प्रतापरावांनी ऑफिसकडून एक गाडी अर्जुनला गिफ्ट केली, कारण त्याला ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी जावे लागत असे. तो घरी आला. सुनीता म्हणाल्या, तुझ्या लग्नाला किती दिवस झाले? तू अजून एकदाही रेवाला तिच्या वडिलांना भेटायला घेऊन गेला नाहीस. तिला तिच्या वडिलांना भेटून आण. ती खूप आठवण काढत आहे. हे ऐकून अर्जुन खोलीत आला. तेव्हा रेवा रडत होती. चल, अंगावर ओढणी घे. मी तुला तुझ्या डॅडकडेच भेटायला घेऊन जातो. त्या क्षणी ती आपल्या वडिलांना भेटण्यासाठी इतकी आतुर होती की तिने काहीही वाद न घालता लगेच ओढणी घेतली. पण गाडीत बसताच तिने ओढणी काढून मागच्या सीटवर फेकली. हे पाहून अर्जुन म्हणाला, ओढणी का काढलीस? मला गुदमरल्यासारखं होतं, ती म्हणाली. मी जेव्हा तुझ्या जवळ येतो तेव्हाही तुला असंच गुदमरल्यासारखं होतं, अर्जुन म्हणाला. रेवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा तर मला किळसच येते. मला तुझी समजलं. हे ऐकून अर्जुनला दुःखही झाले आणि रागही आला. त्या मुलीचा अहंकार काही केल्या कमी होत नव्हता. तुला माझी किळस येते फक्त यासाठी येते कारण मी एक ड्रायव्हर आहे आणि तुझा बॉयफ्रेंडसारखे माझ्याजवळ पैसे नाहीत, बरोबर? अर्जुन म्हणाला. अच्छा, तर तुला हवं आहे की तुला सोडून द्यावं? हे ऐकून रेवा म्हणाली, हो. मला ही सवय, जर तू सुधारलीस तर, आपल्या वडिलांना त्रास देणं सोडलं तर आणि वाईट मुलांसोबत उठणं बसणं बंद केलं तर मी तुला सोडून देईल. माझं वचन आहे, अर्जुन म्हणाला. हे ऐकून तिला खूप आनंद झाला. जेव्हा अर्जुन तिला घरी घेऊन गेला तेव्हा ती आपल्या वडिलांना मिठी मारून रडू लागली. मला तुमची खूप आठवण आली डॅड. मी तुझ्यासाठी खूप चांगला निर्णय घेतला आहे. मला माहीत आहे तू अर्जुनसोबत खूप आनंदी राहशील. तुला पहिल्यांदा पूर्ण कपड्यांमध्ये पाहून मला किती आनंद झालाय हे तुला माहीत नाही, ते म्हणाले. मग ते अर्जुनला म्हणाले, माझ्या मुलीची खूप काळजी घे. ती इतकीही वाईट नाही. जी नाही, ती खूप चांगली आहे, अर्जुन म्हणाला. त्याने रेव्याबद्दल एकही तक्रार प्रतापरावांसमोर केली नाही.
परत घरी आल्यावर रेवाने अर्जुनला वचन दिले की ती त्याचे प्रत्येक म्हणणे ऐकेल. त्यांनी तिला सोडून द्यावे. जर 2 महिने तू हे सर्व केलंस जे मला हवंय तर मी तुला सोडून देईन, अर्जुन म्हणाला. रेवा लगेच तयार झाली. जेवण बनवण्यासाठी जेव्हा तिने पहिल्यांदा कांदा कापायला घेतला तेव्हा तिचे बोट कापले. सुनीताने लगेच तिला मागे केले. तिच्या हाताला पट्टी बांधली आणि स्वतः कांदा कापू लागली. त्या तिला समजावत होत्या आणि अर्जुनला रागवत होत्या. काय रे, एवढ्या लहान मुलीवर ही सगळी जबाबदारी टाकलीस? पण अर्जुन रेवाला म्हणाला, आपलं वचन पूर्ण कर. जर काम करशील, सगळं शिकशील, एक चांगली मुलगी बनशील तर मी तुला सोडून देईल. कारण माझी किळस करणाऱ्या मुली सोबत मी सुद्धा राहू शकत नाही. सुनीता तिला खूप प्रेमाने जेवण बनवायला शिकवत होत्या आणि ती शिकतही होती. सुनीताच्या याच प्रेमाने रेवाला बदलायला सुरुवात केली. त्या तिच्या डोक्याला तेल लावायच्या आणि म्हणायच्या, बघ कसे झाले तुझे केस. अगदी आईप्रमाणे पहिल्यांदाच तिला आईचा स्पर्श जाणवत होता. कधीकधी सुनीता तिला आपल्या छातीशी लावायच्या, प्रेम करायच्या आणि म्हणायच्या, जेवण मी बनवते, तू आराम कर आणि मी अर्जुनला सांगून देईल की तू बनवलं आहेस. सुनीताच्या प्रेमाने रेवाला पूर्णपणे बदलून टाकले होते. तिने सर्व काही शिकून घेतले होते. एकदा ती खोलीतील चादर ठीक करत होती तेव्हा तिला तिच्या पायावर काहीतरी चालत असल्याचा भास झाला. तिने खाली पाहताच किंचाळली. तो एक उंदीर होता. तिचा जीव घाबरून अर्धा झाला होता. नेमका त्याच वेळी अर्जुन ऑफिसमधून परत घरी आला होता. त्याने खोलीचा दरवाजा उघडताच घाबरलेली रेवा धावत जाऊन त्याला बिलगली आणि त्याच्या कमरेला घट्ट मिठी मारली. तो आश्चर्यचकित झाला. काय झालं? उंदीर, खोलीत उंदीर आहे, ती म्हणाली. तो हसू लागला. एवढी मोठी होऊन तू उंदराला घाबरतेस? उलट उंदराने तुला घाबरायला पाहिजे. पण ती अजूनही त्याला चिकटूनच होती. मला खूप भीती वाटते, प्लीज त्याला बाहेर काढा. जेव्हा तू मला सोडशील तेव्हाच मी त्याला बाहेर काढू शकेल ना. अशीच मला चिकटून राहिलीस तर. हे ऐकून रेवाला आपल्या नकळत झालेल्या कृत्याची जाणीव झाली आणि ती लगेच मागे झाली. तेवढ्यात तो उंदीर खिडकीतून बाहेर पळून गेला. अर्जुनने खिडकी बंद केली आणि म्हणाला, गेला तो. परत कधी नाही येणार ना. काश तो परत यावा, म्हणजेच कमीत कमी तू मला पुन्हा मिठी मारशील. बरं वाटतं जेव्हा तू जवळ येतेस, आपलीशी वाटतेस, तो म्हणाला. हे ऐकून लाजेने चूर झाली. अर्जुन ही तिची काळजी घेऊ लागला होता. एकदा तो घरी आला तेव्हा तिच्यासाठी संत्री घेऊन आला. ती आश्चर्यचकित झाली. तुम्हाला कसं माहिती मला संत्री आवडतात? प्रतापरावांनी सांगितलं होतं. घरी येत होतो तर संत्र दिसले. म्हटलं तुझ्यासाठी घेऊन जावे, कारण तू माझ्या आईची खूप चांगली मैत्री केली आहेस. आई तुझी खूप स्तुती करत असते. त्या खूप चांगल्या आहेत, ती म्हणाली. हो, फक्त मीच एक वाईट आहे, अर्जुन म्हणाला. तिने आपली नजर खाली झुकवली. 2 महिने पूर्ण झाल्यावर रेवा म्हणाली, आता मला परत जायचं आहे. मी माझं वचन पाळलं आहे. आता तुम्हीही तुमचं वचन पाळा. अर्जुनसाठी हे खूप अवघड होते, पण तरीही तो तिला तिच्या घरी सोडून आला. प्रतापराव म्हणाले, हे काय पद्धत आहे? तू माझ्या मुलीला परत का सोडून गेलास? ती माझ्यासोबत राहू शकत नाही. तिला तिच्या ऐशोआरामाची सवय आहे. पण तुमच्या मुलीला मी सुधारलं आहे. आता तुम्ही तिचं लग्न कोणत्याही खानदानी घरात करू शकता. ती नकार देणार नाही, तो म्हणाला. प्रतापराव चिंतेत पडले. घरी आल्यावर रेवा तिची मैत्रीण नेहाशी बोलत होती. नेहाने सांगितले की रोहित युनिव्हर्सिटीमधील एका दुसऱ्या मुलीसोबत फिरत आहे आणि ती आता मुलगी गायब आहे. सगळ्यांना संशय आहे की रोहितनेच तिला नशेची सवय लावून तिला पुढे विकून टाकली आहे. हे ऐकून रेवाचे होशच उडले. तिला आता अर्जुनची आठवण येऊ लागली. सुनीताचे प्रेमही आठवू लागले. प्रतापराव रेवाला म्हणाले, अर्जुन तुला सोडू इच्छितो. तो म्हणतो की तुला त्याच्यासोबत राहायचं नाही आहे. हे खरं आहे का? रेवा म्हणाली, पण तिचे मन या गोष्टीला नकार देत होते. तो खूप चांगला मुलगा आहे. तो गरीब आहे म्हणून त्याच्यासोबत राहू शकत नाहीस असा विचार करू नकोस. तो जेवढी मेहनत करतो त्याने तो लवकरच सर्व काही मिळवेल. बेटा, चांगल्या नवऱ्याची कदर करायला शिक.
नशीबवान मुलींना चांगले नवरे मिळतात. हे शब्द रेवाच्या मनात घर करून गेले. ती 3 महिने त्याच्या घरी राहिली होती आणि अर्जुन तिच्याशी इतकाही वाईट वागला नव्हता. फक्त डरकावून त्याने तिला सगळं सरळ केलं होतं. आता तिला त्याची आठवण येऊ लागली होती. कधी ती हसायची तर कधी रडायची. प्रतापराव म्हणाले, जर तू याच हट्टात बसून राहिलीस की त्याने तुला घ्यायला यावं, तर लक्षात ठेव, प्रत्येक वेळी नवऱ्यानेच झुकावे हे गरजेचे नाही. तुला त्याच्या घरी मी सोडून देतो. त्याच्यासमोर माफी मागशील तर तो लगेच माफ करेल. आपल्या चुकीची कबुली देशील तर तुला मनापासून स्वीकारेल. त्याला कधीही गरिबीवरून टोमणे मारू नकोस, कारण तुझा बापही कधीकाळी श्रीमंत नव्हता, तर ही देवाची देणगी आहे. हे बोलणे रेवाच्या हृदयाला लागले आणि ती आपल्या घरी परत आली. अर्जुन घरी नव्हता. सुनीता तिला पाहून खूप खुश झाल्या. चांगलं केलंस बेटा की तू परत आलीस. मी तुझी खूप आठवण काढत होते. मी त्याला कितीतरी वेळा म्हणाले की मला रेवाला भेटू दे, पण तो म्हणाला की आपण गरीब आहोत. ती खूप श्रीमंत आहे. मी जबरदस्ती करू इच्छित नाही. तिला सुधरवायचं होतं ते मी केलंय. रेवा सुनीताला मिठी मारून रडू लागली. प्रेम काय असते, आई काय असते, हे मला आता तुमच्यासोबत राहून कळलं आहे. संध्याकाळी अर्जुन घरी आला तेव्हा त्याला खोली अस्ताव्यस्त दिसली. तो विचार करत होता. एक कॉलही केला नाही. एक फोन करूनही म्हणू शकत होती की परत ये. पण ती का म्हणेल? मी कुठे तिला आवडतो? हाच विचार करत तो खोली नीट करत होता. तेव्हा खोलीचा दरवाजा उघडला. रेवा आत होती. अर्जुनला धक्काच बसला. त्याला वाटले की तो स्वप्न पाहत आहे. ही स्वतःहून कशी येऊ शकते? ही तर खूप गर्विष्ठ आणि अहंकारी मुलगी आहे. रेवाने त्याला दारात उभे असलेले पाहिले. तेव्हा ती लगेच त्याच्याजवळ गेली. तुम्ही खूप वाईट आहात. एकदाही तुम्हाला माझी आठवण आली नाही. एक कॉलही केला नाही. फोन तुझ्याकडे सुद्धा होता ना? तू सुद्धा करू शकत होतीस, अर्जुन म्हणाला. पण तुम्हाला करायला हवा होता ना, ती म्हणाली. प्रत्येक वेळी मीच का झुकायचं? तू सुद्धा करू शकत होतीस. मी तुमच्यासाठी नाही आले, या गैरसमजात राहू नका. मी तर फक्त आईसाठी आले आहे, ती म्हणाली. पण तिचे डोळे उदास स्पष्ट सांगत होते, तिने फक्त सुनीताचीच नाही तर तिच्या मुलाचीही खूप आठवण काढली आहे. ठीक आहे, मग जा, आईजवळ जाऊन झोप. माझ्या खोलीत काय करतेस? अर्जुनने तिला चिडवले. ही माझी खोली आहे, मी का जाऊ? मग नवराही तुझाच आहे, असं म्हणून त्याने तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढले. हे का नाही म्हणत की माझी खूप आठवण येत होती? तुम्ही पण म्हणू शकता ना. आठवण तर तुम्हालाही खूप आली असेल, रेवा म्हणाली. हो, मी खूप आठवण काढली. आय लव्ह यू रेवा. रेवाच्या डोळ्यात पाणी आले. तिचे डोळे थरथरले, ओठ थरथरले आणि मग ती हळूच म्हणाली, लव्ह यू टू.